महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष माननीय प्रतीक पाटील दादा यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन आणि हिंदमाता शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बोरगाव तालुका वाळवा येथे 1 मे ते 7 मे 2026 या कालावधीत निवासी व्हॉलीबॉल प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। या प्रशिक्षण शिबिरामध्ये 14 ते 18 वयोगटातील मुलं आणि मुली मोठ्या उत्साहाने सहभागी झाले आहेत। विशेष म्हणजे ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी देण्याच्या उद्देशाने हे संपूर्ण प्रशिक्षण मोफत ठेवण्यात आले आहे। प्रशिक्षणादरम्यान खेळाडूंसाठी राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय करण्यात आली असून नियोजनबद्ध पद्धतीने सराव घेतला जात आहे। त्यामुळे सहभागी विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन मिळत आहे। या उपक्रमाबाबत प्रशिक्षकांनी समाधान व्यक्त करत सांगितले की ग्रामीण भागात इतक्या चांगल्या नियोजनासह आयोजित केलेले हे कदाचित पहिलेच निवासी व्हॉलीबॉल प्रशिक्षण शिबिर असावे। दरम्यान या शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून भविष्यातील उत्कृष्ट खेळाडू घडवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरत आहे। या प्रशिक्षणासाठी राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांचेही विशेष सहकार्य लाभले आहे। ग्रामीण भागातील क्रीडा विकासासाठी माननीय प्रतीक पाटील व सांगली जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनने उचललेले हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे। हिंदमाता क्रीडा मंडळ, सांगली जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन आणि प्रतीक दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेलं आहे। मी इथं आल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की मुलांची अतिशय चांगली राहायची सोय, जेवायची सोय, ब्रेकफास्टची सोय आणि विशेष म्हणजे ग्रामीण भागामधल्या निवडून आणलेल्या इथं ठेवून सगळी व्यवस्था केली आहे। आणि विशेष म्हणजे प्रत्येक मुलापाठीमागे एक बॉल आहे, हे खूप मोठं वैशिष्ट्य आहे। आणि इथं 7 दिवसाचं प्रशिक्षण हा जो उपक्रम जो राबवलाचा आहे तो अतिशय सुंदर आहे। हा प्रत्येक जिल्ह्याने राबवावा आणि महाराष्ट्राचं नाव मोठं करावं अशा माझ्या शुभेच्छा आहेत। सांगली जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन आणि आमच्या हिंदमाता शिक्षण मंडळ बोरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण इथं 1 ते 7 मे दरम्यान व्हॉलीबॉलचं निवासी प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे। या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश असा आहे की ग्रामीण भागातल्या मुलांच्यापर्यंत हे व्हॉलीबॉलचं जे राष्ट्रीय स्तरावरचं जे टेक्निक आहे, जे मुलांच्यासाठी आवश्यक आहे, ते टेक्निक आपण ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याची प्रतीकदादांची खूप मोठी तळमळ आहे आणि त्या पाठीमागचा ध्यास आहे। या शिबिरासाठी सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातनं विशेषतः जतपासून शिराळ्यापर्यंत प्रत्येक तालुक्यातली मुलं इथं 14 ते 18 वयोगटातली निवड झालेली आहे आणि ती या शिबिराचा लाभ घेत आहेत। या प्रशिक्षणासाठी आपण कसं केलं होतं, आपण एक ऑनलाईन फॉर्म हे केला होता। ऑनलाईन फॉर्मच्या माध्यमातून या जिल्ह्यातील सगळ्या शाळांपर्यंत आपण 600-700 शाळांपर्यंत पोहोचलो होतो जवळजवळ। आणि तसेच व्हॉलीबॉल असोसिएशननं त्यांच्या असोसिएशनच्या ज्या संलग्नित स्पोर्ट्स क्लब आहेत त्यांच्यापर्यंत ते पोहोचले होते। त्याच्या मार्फत आपण नोंदणी केली होती। जवळजवळ 750 मुलांनी याच्यात नोंदणी केली। नोंदणी केल्यानंतर 30 तारखेला आपण एक चाचणी ही घेतली। चाचणीमध्ये 10 वेगवेगळे प्रकार होते, जसे की पासिंग, सर्व्हिसिंग, पुशअप, सिटअप्स, ब्रॉड जंप, स्टँडिंग जंप आणि या सगळ्या वेगवेगळ्या कौशल्याचे गुणांकन करून त्यातनं आपण एक 200 ते 250 मुलं मुली या शिबिरासाठी निवडले आहेत। जवळजवळ 70 ते 80 मुली आहेत आणि 160च्या आसपास मुलं आहेत। ग्रामीण भागात अशा प्रकारचा कॅम्प एवढ्या मोठ्या स्वरूपात मी तर पहिल्यांदाच बघतोय महाराष्ट्रात, म्हणजे माझ्या कोचिंग करिअरमध्ये अतिशय सुंदर नियोजन केलेलं आहे। स्टुडंट्स पण खूप चांगले आहेत, ॲक्टिव्ह आहेत। मग रॉ मटेरियल जे असतं ना, जे म्हणतात ते एकदम रॉ मटेरियल आहे। तर त्यांना आता ह्या प्रकारे जसं देवदास जाधव सर झाले, मी झालं, असं कोचिंग जर चांगलं मिळालं बेसिकपासून एकदम, तर हे डेफिनेटली उद्याचं भविष्य आपलं असणार आहे आणि हे महाराष्ट्राचं नाव 100% कुठं ना कुठं व्हिज्युअल करणार। तुम्ही 2 दिवस झाले इथं प्रशिक्षण घेत आहे। आता तुम्हाला पण इथे जाणवलं असेल, अशी काही मुलं जाणवली की ज्यांच्याकडे काहीतरी वेगळे पण आहे, ती खरं खूप 100% आहेत, पोटेन्शियल आहे, 100% पोटेन्शियल आहे। फक्त यायचं आहे की गायडन्सची गरज आहे। अशा काही प्लॅटफॉर्मची गरज होती जो ऑलरेडी मिळाला आहे। हे टॅलेंट जर हंट झालं तर डेफिनेटली हे रिझल्ट देणार आहेत आपल्या सांगली जिल्ह्याला असो किंवा महाराष्ट्राला असो। माझं नाव जितुकुमार वीरेंद्र यादव आहे। मी जत तालुक्यामधून आलो आहे। ह्या शिबिरात आयोजन केले। ह्या शिबिरामध्ये मला म्हणजे खूप
खूप सारे कोचेस आहेत जे आम्हाला इंटरनॅशनल साई हॉस्टेलचे जे कोचेस आहेत त्यांना आम्हाला शिकवायला आलेत आणि आम्हाला असं छान वाटतंय की एवढं सारी पोरांचं सिलेक्शन करून परत त्यांना खेळवतात आणि शिकवतात, बेसिक चीज शिकवली जातात आणि मोठ्या लेवलला आम्ही पोहोचू शकतोय. जसं साई हॉस्टेल, गावा नॅशनल गेम्स, आपण युनिव्हर्सिटी पण खेळू शकतोय. बेसिक चीजेस शिकून पुढे जाऊन कुठे आपण खेळू शकतोय. यातनं आपण कोचेस करून शिकावं. नमस्कार, माझे नाव सानवी संजय रेखे. निवासी व्हॉलीबॉल शिबिराचे आयोजन केले आहे. तरी शिबिराची व्यवस्था चांगली आहे आणि आपल्याकडे कोच आणलेले आहेत ते महाराष्ट्र लेवलचे आहेत. आणि मला व्हॉलीबॉलमध्ये मी तालुकास्तरीय खेळून आले. परत पुढच्या पातळीपर्यंत जाण्यासाठी मला इथे यायचे होते. त्यांनी मला यायची संधी दिली.